भाग 6 मध्ये आपण बघितलं रोहनने स्नेहाला प्रपोज केलं किंवा तिला सांगितलं की तू मला खूप आवडतेस. आता स्नेहा रोहनला काय उत्तर देते ते आपण बघूया 7व्या भागामध्ये. तर भाग 7 स्नेहाच्या मनातील भावना. स्नेहा म्हणते रोहनने प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. स्नेहा काय उत्तर देईल? तीही त्याच्यावर प्रेम करते का? याचाच तो विचार करत होता. काही वेळाने स्नेहाचा मेसेज आला. स्नेहा म्हणाली, रोहन, तुझा मेसेज वाचून मला खूप भावुक झालंय. रोहन म्हणाला, मग तुझ्या मनात काय आहे? स्नेहा काही क्षण शांत राहिली आणि मग तिने उत्तर दिलं. स्नेहा म्हणाली, खरं सांगायचं तर तेव्हा तुझा मेसेज येतो तेव्हा मलाही खूप आनंद होतो. तुझ्याशी बोलल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. रोहनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. रोहन म्हणाला, म्हणजे? स्नेहा म्हणाली, म्हणजे मलाही तू आवडतोस रोहन. हे वाचताच रोहन आनंदाने भारावून गेला. दोघांच्या मनातील भावना आता एकमेकांसमोर आल्या होत्या. त्या रात्री दोघांनी खूप गप्पा मारल्या. भविष्याची स्वप्न रंगवली. त्यांना वाटत होतं की आता त्यांच्या प्रेमकथेत खरी सुरुवात झाली आहे. पण प्रेमाच्या प्रवासात नेहमी आनंदाचे क्षण नसतात. पुढे एक दिवस अशी घटना घडणार होती जी त्यांच्या नात्यांना खरी परीक्षा घेणार होती. तर आता बघूया आपण भाग 8 मध्ये स्नेहा रोहनला भेटते की नाही आणि त्यांची पहिली भेट ठरणार की नाही. तर आपण बघूया भाग 8 मध्ये पहिली भेट ठरणार की नाही.